नमस्कार, मी संजय सोनवणी. संघाचे महासरसंघ चालक मोहन भागवत यांनी असं विधान केलं आहे की संघाची ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. कारण 100 वर्षात जे साध्य करायचं होतं ते मागेच व्हायला पाहिजे होतं, ते अजून झालेलं नाही. त्यामुळे संघाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं विधान त्यांनी केलं. दुसरीकडे कैलाश विजयवर्गीय म्हणून मध्य प्रदेशचे भाजपचे नेते आहेत. त्यांनी असं विधान केलंय की संघाचे टीकाकार एवढे निष्प्रभ कसे. आता या दोन्ही विधानांचा एकत्र आपण विचार करून पाहू. संघाचं लक्ष काय होतं 100 वर्षात साध्य करायचं, ते म्हणजे संपूर्ण भारतीयांचं वैदिकीकरण करण्याचं, समरसता आणण्याचं. आणि समरसता म्हणजे काय की जशी एखादी बाग असते, त्यात एकाच प्रकारची फक्त फुलं पाहिजे, म्हणजे एकाच रंगाची सुद्धा. कोणी कोणाच्या बद्दल चर्चा करायची नाही, प्रश्न विचारायचा नाही. एकाचं मत तेच सर्वांचं मत, सर्वांचं मत तेच एकाचं मत, अशी एक अवस्था आणायची की त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे जशी साखर पाण्यामध्ये विरघळून जाते आणि एकाकार होते, तर ती म्हणजे समरसता. असा समाज त्यांना पाहिजे. याच्यामध्ये विसंगती किती आहे की माणसाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे, प्रत्येकाची एक स्वतंत्र विचार करण्याची पद्धत असते, प्रत्येकाचे प्रश्न असतात, प्रत्येकाची स्वतःची काही उत्तरं असतात आणि त्याचे स्वतःचे मार्ग प्रश्न सोडवण्याचे मार्गही असतात. ते सर्वांचे एकच असलं पाहिजे, एकाच रंगात. म्हणजे जसं बघा, एक देश एक पक्ष, एक देश एक निवडणूक, एक देश एक वंश. भागवतांनी म्हटलंच होतं की सर्व भारतीयांचा DNA एकच आहे. त्यांनीच विधान केलं होतं मागे इथं. तसंच त्यांना संघराज्य पद्धती नको आहे. सध्याची जी घटनेने दिलेली संघराज्य पद्धत आहे की केंद्र असेल आणि राज्य असतील, राज्य आणि केंद्र यांचे संबंध कसे असतील, त्यांचं म्हणणं आहे की राज्यांची गरजच नाही आहे. संपूर्ण देश एकच राज्य, एकच असलं पाहिजे. आणि त्यांचे जे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या तत्वज्ञांचं म्हणणं काय आहे की या देशामध्ये धर्मसत्ता ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे आणि राजसत्ता धर्मसत्तेच्या अधिष्ठानाखाली. शब्द ते फार भारी वापरतात, त्यात फार चतुर आहेत शब्द वापरण्यामध्ये. त्या धर्माच्या अधिष्ठानाखाली सत्ता जी आहे ती आपलं कार्य करेल. तिसरं, दीनदयाळ उपाध्याय, त्यांचे तत्वज्ञ म्हणजे दीनदयाळ उपाध्याय, एकात्म मानव हे त्यांचं पुस्तक. ते संघाचं बायबल आहे किंवा कुराण आहे असं म्हटलं तरी चालेल. एक देश एक धर्मग्रंथ हे सुषमा स्वराज म्हणाल्याच होत्या, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्या. एक देश एकच भाषा, एक देश एकच विचार. म्हणजे अशा रीतीने प्रत्येकाचं भाषा स्वातंत्र्य, संस्कृती स्वातंत्र्य, प्रदेश स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य हे सगळं घालवून त्यांना एकाच विचारसरणीचा, एकाच आचारसरणीचा, एकाच प्रकारे कार्य करणारा समाज अभिप्रेत आहे का होता. 100 वर्षात ते नाही झालं. का नाही झालं याचं आत्मपरीक्षण खरोखर संघाने करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की या देशामध्ये संघ 100 वर्ष आणि त्याच्या आधी जवळपास 2500 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला, तर वैदिकांना भारतीयांवर खऱ्या अर्थाने वैदिकरण करता आलेलं नाही. त्यांनी काही तत्व मिसळली, देवतांमध्ये छेडछाड केली, लबाड्या केल्या, अत्यंत धादांत खोटं सुद्धा पसरवण्यात आलं, व्यक्तींची अपहरणं करण्यात आली. जसं आता अलीकडचंच आपण उदाहरण घेऊन, जसं रामाचं कृष्णाचं केलं, परशुरामाचंही केलं. आता वल्लभभाई पटेल त्यांचे अपहरण केलं. आता बाबासाहेबांचे अपहरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. महात्मा गांधींना एकीकडे शिव्या घालायच्या, इकडची प्रचंड बदनामी करायची आणि दुसरीकडे प्रातस्मरणीय लोकांमध्ये गांधींना ठेवायचं, अशी चाल खेळून पाहिलेली आहे. म्हणजे या लोकांची पद्धत अशी आहे की काम करण्याची पद्धत अशी आहे की समोरच्याला सतत मानसिक संभ्रमात ठेवणं. त्यांना खरं काय करायचं हे माहिती असतं, परंतु दुसऱ्यांना मात्र संभ्रमात ठेवणं हे त्यांना आद्य कर्तव्य वाटतं. यात ते काय यशस्वी झालं नाही याचं कारण असं आहे की या पुरोगामी लोकांनी भारतातल्या यांच्या विचारांना कडवा विरोध केला. हे जे विजयवर्गीय म्हणतात की संघाचे टीकाकार निष्प्रभ आहेत, ते चुकीचं आहे, खोटं आहे.
आज फक्त सत्ता हातात आली म्हणून यांना असं वाटतं की आपण काही करू शकतो, परंतु त्यात ते यशस्वी झाले का? नाही झाले. कृषी कायदे केले, ते मागे घ्यावे लागले. अनेक कायदे त्यांना मागे घ्यावे लागलेले आहेत. त्यानंतर एक देश एक निवडणूक याचे सतत त्यांची घोषा चालूच असतो. एक देश एक निवडणूक. आता काही दिवसांनी परत येईलच एक देश एक भाषा. या प्रकारे त्यांचं एकंदरीत सर्व माणसांचं यांत्रिकीकरण का रोबोच बनवायचं प्रयत्न चालू आहे, का झोंबी बनवायचा प्रयत्न चालू आहे. यश नाही आलेलं त्यांना. यश येऊ शकत नाही याचं कारण पुरोगामी वर्तुळाने अक्षरशः संघाची सुरुवातीपासून चिरफाड केलेली आहे. सुरुवात आधी 1946 साल असेल, 48 साल असेल, 50 साल असेल, त्या काळातही वैदिकांची जी नीती आहे ती सर्वांच्या लक्षात आली होती. सर्वात आधी लक्षात आली ती पेरियार आणि महात्मा फुलेंच्या. त्याच्या आधी तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांचीही लक्षात ती आलेली होती. आणि त्यांनी आपापल्या परीने त्याला सातत्याने विरोध केला आणि भारताची, हिंदूंची जी एक सर्वसमावेशक सहिष्णू भूमिका जी सुरुवातीपासून राहिलेली आहे ती कायम टिकवण्याचा प्रयत्न केला. संघाला मुस्लिमांचा द्वेष करायचा आहे, ख्रिश्चनांचा द्वेष करायचा आहे. यांना द्वेष करायला का लागतो? कारण कोणाचा द्वेष केला म्हणजे आपलं संघटन होईल. जसं उदाहरणार्थ हिटलरने, यांची RSS आणि SS, हिटलरची संघटना SS, हिटलरची SS आणि RSS मध्ये साम्य किती आहेत हे पाहतो. यांची अगदी ड्रेसपासून, शपथ घ्यायच्या पद्धतीपासून यांची पद्धत एकच आहे. हिटलरने ज्यूंचा द्वेष करायला लावलेला जर्मनांना आणि जर्मनांचं एकीकरण केलं आणि एक कडवा राष्ट्रवाद उभा केला. तसाच राष्ट्रवादी ते मुस्लिम द्वेष करून संघाला उभा करायचा होता, परंतु ते सुद्धा यशस्वी झाला नाही. थँक्स टू मुस्लिम्स अँड हिंदूज ऑफ इंडिया. कारण त्यांनी ती जी एक गंगा जमुनी तहजीबची जी एक नाव होती ती टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मग तो कोरोना काळ असो, कुठे कोणत्याही घटना घडवत, अपघातग्रस्त घटना घडवत, अशा घटनांमध्ये मुस्लिमांनी हिंदूंना आणि हिंदूंनी मुस्लिमांना साथ दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही कुतत्व निघतातच, कुतत्व असतातच, परंतु त्या तत्वांवरही मात करून तो एक एकोपा ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. हा एकोपा नेमका यायला नको आहे, नको होता, नको आहे आणि भविष्यात राहू नये अशीच त्यांची एक मनीषा आहे. ती मनीषाही पूर्ण झाली नाही. कारण का? कारण ही सहिष्णुतेची असलेली नाळ संघाला यश नाही मिळालं. मग हे म्हणताय की निष्प्रभ कसे टीकाकार? टीकाकार निष्प्रभ नाही आहेत. फक्त एकच आहे, दुर्दैव एकच आहे की टीकाकार संघासारखे एकवटलेले नाही आहेत, एकत्र आलेले नाही आहेत आणि एका मुखाने बोलत नाही आहेत. त्याच्यामुळं ते निष्प्रभ वाटू शकतात, परंतु ते प्रत्यक्षात निष्प्रभ नाही आहेत. जनमानसावर आज सर्वात जास्त पगडा हा पुरोगाम्यांचा आहे, त्यांच्या सहिष्णू विचारांचा आहे, गंगा जमनी तहजीबचा आहे. आणि एक भारतीय म्हणून आपल्याला जर उभं राहायचं असेल तर एकमेकांचा द्वेष करून चालणार नाही याची पुरेपूर जाणीव सर्वांना आहे. संघाकडे किती लोक आहेत हे म्हणतात, आमच्याकडे 25 कोटी लोक आहेत, 5 कोटी लोक आहेत, 25 लाख लोक आहेत, असे काहीतरी आकडे फेकत असतात. आकडे फेकायला काहीच जात नाही, कारण पुरावा जायचं नाही, कारण संघ मुळातच नोंदणीकृतच नाही, त्यांच्या सदस्यांची नोंदणीच नाही आहे. तर संघाचे खरोखर सदस्य किती आहेत हे कोणी सांगू शकत नाही. फायद्यासाठी संघात का बीजेपीत गेलेले लोक किती आहेत? संख्या प्रचंड आहे. कारण तत्कालिक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी लोक बदलल्यासारखं दाखवतात, जातातही, फायदे उचलतात, परंतु ते त्या विचारांचे होतात का हा जर प्रश्न विचारला तर होत नाही. त्याचं उत्तर प्रत्यक्ष आपल्याला वर्तमान राजकारणात सुद्धा आढळून येईल की प्रत्यक्षामध्ये स्वतःची विचारसरणी ही पूर्णतः बदलली असं क्वचित झालेलं आपल्याला आढळेल. मग यांना अशी खोगीर भरती करून फायदा काय होतो? आज भारतीय जनता पार्टी म्हणजे 60% लोक काँग्रेसचे आहेत. भारतीय जनता पार्टीत 60% लोक आज काँग्रेसचे आहेत आणि मोठमोठ्या पदांवर विराजमान सुद्धा झालेले आपल्याला दिसतील. ज्यांनी संघासाठी आयुष्य घालवली ती लोक मात्र मागं फेकली गेलेली आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. परंतु असे हे जे
आयाराम जे आहेत, आयारामांना मात्र तातडीने मोठी मोठी पदं दिली जातात, त्यांना गुन्ह्यातनं खटल्यातनं स्वच्छ केलं जातं. म्हणजे ईडी सीडी त्यांच्या मागे लावून दिली की बरोबर येतात. त्याची उदाहरणं आपल्याला सगळ्यांना माहितच आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं बोलायचं काही कारण नाही आहे. अशा रीतीने घेतलेल्या लोकांमुळे संघाचे उद्दिष्ट पूर्ण होतील आणि हिंदूंचं वैदिकीकरण करता येईल किंवा भारतीयांचं वैदिकीकरण करता येईल असा समज त्यांचा होतोच कसा हे माझ्या अजून लक्षात येत नाही. त्यामुळंच संघाचे सरसंघ चालक सुद्धा जे परस्पर विरोधी विधानं करत जातात, परस्पर विरोधी विधानं करून केवळ संभ्रम माजवतात, काय ते स्वतः संभ्रमित गृहस्थ आहेत हे मला कळत नाही. परंतु मला असं वाटतं ते जाणीवपूर्वक करतात, कारण संघाचा खरा हेतू लोकांच्या लक्षात येऊ नये असं त्यांचं एकंदरीत धोरण आहे सुरुवातीपासूनच. म्हणजे गोळवळकर गुरुजींचं विचारधन तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल की ते शब्दांची एवढा चलाखी करतात. सावरकरांना तीच सवय होती. सावरकर म्हणजे शब्दप्रभू, त्यांनी शब्दांच्या एवढ्या चलाख्या केल्या आहेत, एवढ्या कोलांटुड्या मारलेल्या आहेत. 6 सोनेरी पानं असो, त्यांचं संन्यस्त खडक सारखं नाटक असो, की समोरच्याला प्रश्न पडावा की या गृहस्थांना शेवटी अंतिमता म्हणायचंय काय. कारण सावरकर म्हणतात विज्ञानवादी आहेत, सावरकर विज्ञानवादी आहेत असं सर्वांचं मत असतं ना. गाय हा उपयुक्त पशु आहे हे त्यांच्या विधानामुळं लोकांना वाटतं खरोखर हे विज्ञानवादी गृहस्थ असतील. परंतु ते म्हटले साऱ्या भारतीयांच्या रक्तगटच एक आहे. आता तिथं वास्तव नाहीये. एक रक्तगट कसा असू शकतो, सर्वांना माहिती आहे रक्तगट एक नाहीये. ए आहे, बी आहे, बी पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे बरेच 4-5 रक्तगट आहे. ही अशी अवैज्ञानिक विधानं इकडं ठोकून द्यायची, म्हणजे एखादं वैज्ञानिक विधान केलं की 4 अवैज्ञानिक विधानं खपून जातात. अशी जी चलाखी आहे ही चलाखी या मंडळीने सातत्याने केलेली आहे. वी आर द नेशनहूड नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय हेडगेवारांनी की हिटलरने ज्याप्रमाणे ज्यूंना दुय्यम नागरिकत्वाची वागणूक दिली किंवा क्रूर वागणूक दिली तशीच वागणूक भारतामध्ये मुस्लिमांना मिळेल. मुस्लिम हे भारतामध्ये दुय्यम नागरिक म्हणून राहतील. कोण म्हटलंय हे गोळवळकर म्हणाले, हेडगेवार म्हणाले. आणि या मंडळीने अक्षरशः आपली वाटचाल त्या दिशेनुसार ठेवली. परंतु आज संपूर्ण भारतातले संपूर्ण हिंदू मुस्लिम द्वेष्टे नाहीत, झाले नाहीत, होऊ शकत नाहीत. याचा पडताळा या कोरोना काळाने दिला. अलीकडच्या अनेक वाईट घटना घडल्या मुस्लिमांच्या विरुद्ध सर्वत्र. त्याचा जो भडका उडाला असता एरवी तो उडाला नाही, उडू शकला नाही. याचं कारण म्हणजे काय की हिंदूंनी आपली सहिष्णुता जपण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही लोक भरकटलेले, काही लोक वैदिकीकरणाचं त्यांचा काही प्रमाणात यश मिळालेलंच आहे. त्यामुळे हे भरकटलेले लोक वैदिकापेक्षा महावैदिक होतात. जसं एक म्हण होती पूर्वी की बाटलेला मुलगा मोठ्याने वांग देतो, तसे बाटलेले वैदिक जे आहेत किंवा वैदिकीकरण ज्यांचं झालंय त्यांचं आवाज हा मूळ वैदिकांपेक्षाही जास्त भयंकर असतो. त्यातनं काही घटना घडतात, काही गावांमध्ये मुस्लिमांवर बहिष्कार घालणं वगैरे प्रकार घडलेले आहेत. परंतु हे जे प्रमाण जर आपण कंप्लीट 140 कोटी लोकांचा देश आहे ह्याचा विचार केला त्या मानाने ह्या घटना घडणाऱ्या ह्या तुरळक आहे. यांना ते गल्ली बोळात पाहिजे होतं, घराघरात पाहिजे होतं, ते झालेलं नाही. म्हणून भागवत म्हणतायत की 100 वर्षात जे संघाने साध्य करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. त्यामुळे संघाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. संघाला आत्मपरीक्षण खरोखर करायला पाहिजे, पण ते कोणत्या अर्थाने करायला पाहिजे की त्यांना जे राष्ट्र म्हणायचं ते राष्ट्र म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांची राष्ट्राची व्याख्या काय. राष्ट्राची व्याख्या नाही आहे त्यांच्याकडे, लक्षात घ्या. एकात्म मानवमध्ये सुद्धा दीनदयाळ उपाध्याय राष्ट्राची व्याख्या करताना एवढ्या कोलांटुड्या मारतात. एक ते राष्ट्राची व्याख्या, मग राष्ट्र ही संकल्पना जी आहे ही पाश्चात्य आहे. ही फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयालेली संकल्पना आहे. त्याच्या आधी राष्ट्र ही कल्पना नव्हती. राज्य असायची, साम्राज्य असायची, सीमा सारख्या बदलत्या असायच्या. आजही राष्ट्र आहेत पण त्यांच्याही सीमा सातत्याने एक सारख्याच राहिल्यात असं चित्र नाही. आता उद्याचं जग एक जग एक राष्ट्र या दिशेने जाईल असा प्रयत्न माझ्यासारखे काही विचारवंत जगभरात जे आहेत ते करतायत. तो विषय वेगळा. परंतु संघाला गहन आत्मचिंतन करण्याची खरोखर गरज आहे. ही वैदिकीकरण भारताचं करायचं म्हणजे नेमकं करायचं काय. आणि ते म्हणतात धर्मसत्ता श्रेष्ठ असेल, ती कोणाची धर्मसत्ता यांनी स्पष्ट करायला पाहिजे. इकडे हेच हिंदू एकीकडे नाव घ्यायचं, परत दुसरीकडे म्हणायचं हिंदू फक्त जगण्याची पद्धत आहे. बघा सुप्रीम कोर्ट असंच म्हणालं होतं. अहो जगण्याची पद्धत म्हणजे धर्म नसतो, हे सुप्रीम कोर्टाने जी व्याख्या केली तीच मुळात चुकीची आहे. याच्यावर खरं म्हणजे संघाने बोलायची अपेक्षा होती.
संघाने बोलला पाहिजे. जर हिंदूंचा असता तर संघ बोलला असता, पण ते हिंदूचा नाही, उलटी संघाने ती व्याख्या स्वीकारली कारण त्यांच्या सोयीची आहे. म्हणून आता ते हिंदूच्या जागी सनातन शब्द वापरायला सुरुवात करतात. अनेक ठिकाणी वैदिक शब्द तर वापरतात. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मग आत्मपरीक्षण करायला नको? काय चुकतंय आपलं? की आपण जे ज्या पद्धतीने साध्य करायचा प्रयत्न करतोय ते कसं साध्य होईल? होऊ शकत नाही. अशा पद्धतीने कधीच होऊ शकत नाही. आणि यांना या विजयवर्गीय सारख्या गृहस्थांना असं वाटतं की टीकाकार निष्प्रभ आहे, संघाचे टीकाकार. अरे संघाचे टीकाकार निष्प्रभ नाहीये, संघच निष्प्रभ आहे. संघाच्या आधी त्यांनी जी कुजबूज मोहिमेद्वारे ज्या पद्धतीने शक्ती उभी केली, ज्या पद्धतीने निवडणुका जिंकायची सगळ्या क्लुप्त्या लढवल्या, त्या लढवल्या. काँग्रेस 60 ते 70% आपल्या अंगीकृत केली. त्यांना आपल्याकडे घेतलं, पावन करून घेतलं. वॉशिंग मशीनच झालं बीजेपी म्हणजे. की त्यात गेलं की तुमची सगळी आधीची पापं सगळी धुतली जाणार. पाप नाशिनी गंगा, असं त्याचं स्वरूप. अशाने बीजेपी हा एक पक्ष म्हणून, एक आदर्शवादी पक्ष म्हणून जे म्हणत होते ना की आम्ही फार आदर्शवादी आहोत, आम्ही ध्येयवादी आहोत, आम्हाला राष्ट्रप्रथम राष्ट्र घडवायचंय, राष्ट्र निर्माण करायचंय, हे म्हणत होते ना. मग तुम्ही भ्रष्टाचाराच्या जोरावर, चोरीच्या जोरावर, लबाडीच्या जोरावर राष्ट्र निर्माण करणार कसं? आज परत एके ठिकाणी हेच गृहस्थ म्हणाले, मोहन भागवत, की भारताचे पंतप्रधान मोदींना सारं जग सन्मान देतं, त्यांचं म्हणणं ऐकतं. हे कोणत्या स्वप्नात वावरतायत? ऐकत नाही, हे वास्तव आहे. आजही पंडित नेहरूंची जी धोरणं होती, मग ती इस्रायलबद्दलची असोत, रशियाबद्दलची असोत, अमेरिकेबद्दलची असोत, अजूनही या मोदी सरकारला ती धोरणं पूर्णतया बदलता आली नाही. त्यांना अजूनही पॅलेस्टाईनच्या बाजूनेच मतदान करावं लागतं किंवा तटस्थ राहावं लागतं. ते इस्रायलच्या बाजूने मतदान करू शकत नाही. हे वास्तव आहे. कारण इस्रायलची निर्मितीच मुळात अन्यायाच्या जोरावर झालेली आहे. ही भावना महात्मा गांधींपासून पंडित नेहरूंची होती आणि ती आजही भारताची अधिकृत भूमिका राहिलेली आहे. ती बदलली गेलेली नाही. कोणतं युद्ध यांनी थांबवलं? एकीकडं डोनाल्ड ट्रम्प 50 वेळा म्हणाला आतापर्यंत की भारत पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंधूर थांबवायला मी लावलं. प्रत्यक्षात काय झालं? 50 वेळा म्हटले, एकाच त्याचं प्रत्युत्तर तरी दिलंय का अजूनपर्यंत भारताच्या पंतप्रधानाने? नाही दिलं. मग भारतीय पंतप्रधान सारं जग ऐकतं. ही शेखी मिळवताना थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. आपण बोलतो काय बोलतो, वास्तव काय? एक नेता असतो, एखादा प्रमुख असतो संघटनेचा, जबाबदार संघटनेचा असं म्हणावं लागतं. तर जबाबदार संघटनेचे तुम्ही जर प्रवक्ते आहात किंवा मुख्य आहात, तर तुम्ही कोणते विधान करताना त्याला सत्याचा आधार आहे की नाही याचा तरी विचार करायला पाहिजे की नको. भाषेबद्दल तसंच, एकीकडं महाराष्ट्रावर हिंदी भाषा लावायचा प्रयत्न करायचा, पहिलीपासून इंग्रजी हिंदी पाहिजे, आणि दुसरीकडे म्हणायचं की स्थानिक भाषांमध्येच शिक्षण व्हायला पाहिजे, आपली भाषा आपल्याला नीट यायला पाहिजे, प्रत्येकाची मातृभाषा पक्की असायला पाहिजे. म्हणजे हे दुतोंडी बोलणं आणि वागणं याचा मेळ लागत नाही. आणि म्हणूनच संघ हा केवळ संचलनापुरता दसऱ्याच्या दिसतो. तो संकटकाळी सहसा कुठेही जात नाही, गेलेला दिसत नाही. फोटोशॉप करून फोटो मात्र पडलेले आहेत, परंतु हे जातात, नाही जात अशा तर भाग नाही. पण कशासाठी जातात? हे लडाखमध्ये जातात, आसाममध्ये जातात, मणिपूरमध्ये जातात, काश्मीरमध्ये जातात. पण तिथे केवळ संघी विचारधारा पसरवण्यासाठी आणि तिथे स्थानिक शत्रुत्व निर्माण करण्यासाठी, वाद निर्माण करण्यासाठी हे आपली काहीतरी विषयाची पेरणी करत असतात आणि त्याचे परिणाम दिसतात आपल्याला. आपण ते पाहतो. त्याचे हे जे उद्रेक होतात, हे उद्रेक असेच होत नाहीत. कारण मुळात जी ठिवणी टाकायचं काम केलेलं असतं ते संघानेच केलेलं असतं. हे आजतागायतपर्यंत अनेक प्रकरणांमधनं उघड झालेलं आहे. असं असताना आत्मपरीक्षण करायची गरज आहे की नाही? आहे, संघाला आहेच. त्याच वेळेस पुरोगाम्यांना सुद्धा आत्मपरीक्षणाची गरज आहे की त्यांनी एकत्र यावं. आता जे वेगवेगळे आवाज उमटतात दाही दिशातनं, आणि ते चांगलंच आहे. खरं म्हणजे समरसता ही संघाची आहे आणि समानता ही आपल्या घटनेने दिलेली एक पायाभूत गरज आहे, आवश्यकता आहे. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आचार स्वातंत्र्य आहे. ही व्यक्ती स्वातंत्र्याची अधिकृत मान्यता घटनेने दिलेली आहे.
परंतु आता यांना व्यक्ती स्वातंत्र्य नको, राईट टू प्रायव्हसी नावाचा ऍक्ट आणायचा प्रयत्न होत होता. तो थांबला कधीपासून? हे सरकार आलं आणि राईट टू प्रायव्हसी म्हणजे प्रत्येकाला खाजगीपण जपण्याचा अधिकार जो असतो निसर्गाने दिलेला, घटनेने दिलेला आणि एक स्वतंत्रतावादी विचारसरणीमध्ये तो महत्वाचा मूलभूत अधिकार आहे, तो द्यायला अजून सुद्धा तयार नाही. कारण यांना व्यक्तीचं स्वातंत्र्य ही संकल्पनाच मान्य नाही, व्यक्तीची गुलामी हे यांचं महत्वाचं तत्वज्ञान आहे. आणि व्यक्ती गुलाम झाल्या म्हणजे सत्ताधारी मिळेल ते, धर्म मिळेल ते. आणि मग दीनदयाळ उपाध्यायांच्याच भाषेत सांगायचं तर दीनदयाळ उपाध्याय म्हटलं की जाती संस्था चांगली आहे, वर्ण संस्था चांगली आहे. कारण का? त्यांचं म्हणणं की एक यंत्र असतं म्हणे, यंत्रामध्ये एखादा स्क्रू जरी ढिला पडला तरी यंत्र बंद पडतं, यंत्र आवाजवी असतं. तसंच हे जाती संस्था म्हणजे समाजरूपी इंजिनाचं एक अंग आहे आणि त्याचे अंग परस्पराशी संघर्ष न करता ते जुळून राहतात. त्याच्यामुळे समाजरूपी इंजिन चालतं. त्याच्यामुळे ही जाती संस्था असली पाहिजे असं दीनदयाळ उपाध्यायांचं मत आहे. यांना काय पाहिजे? आतापर्यंत जातींचे संघर्ष झाले, त्याच्यामध्ये संघ कधी पडलेला तुम्ही पाहिलाय का? संघ कधीच पडलेला नाही. कारण जाती निर्मूलन व्हावं हा संघाचा हेतू कधी नव्हता, नाही आणि राहणार नाही. वर्णव्यवस्था त्यांना हवी आहे का? त्यांना हवीच आहे. म्हणजे थोडक्यात जी मनुस्मृती हिंदूंची नाहीच, हिंदूंचा काही संबंधच नव्हता, ती त्यांच्यावरही लादून त्यांना या समाजरूपी यंत्राचं सगळ्यात क्षुल्लक पाठ बनवणं, जन्माधारित आणि त्यांचा शेवटी कडेलोट करणं हाच जर हेतू असेल तर संघ कधी आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. त्याला कोणीही यशस्वी होऊ देणार नाही. सगळ्या भारतीयांची ही जबाबदारी आहे की अशा विचारसरणीला जी वर्चस्व निर्माण करते, जी भेदाभेद निर्माण करते, जी तुमच्यामध्ये फूट पाडते, द्वेष निर्माण करायला शिकवते, त्या विचारसरणीच्या विरोधातच प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांना आत्मचिंतन करत राहू द्या ना. अजून शेकडो वर्ष करा, तुम्ही 100 वर्ष ना, अजून 200 वर्ष होतील, 300 वर्ष होतील, पण संघ हा आक्रसत जाणार आहे एक दिवस, हे लक्षात ठेवा. संघ हा फुगत चाललाय, तो केव्हा आता स्वार्थामुळे, कारण सत्ता हातात आहे, सत्ता कारण आहे. त्यानंतर ह्या बावळट हिंदूंच्या डोक्यात जे काही धर्मकारण बसवलंय, त्यांना आपल्या डोक्यावर टोप्या येतील, मुलं आपल्या डोक्यावर टोपी ठेवतील, उर्दू लागतील वगैरे वगैरे, जे काही बालिश विधानं करतात, त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की हे सगळ्या भाकड गोष्टी आहेत, ज्यात भूलथापा आहेत आणि आपल्याला केवळ सांस्कृतिक गुलाम करण्यासाठी वापरलेली ती आयडिया आहे. प्रत्यक्षात तसं वास्तव नाही आहे. लोकसंख्येचा दर जो आहे, लोकसंख्या वाढीचा, तो हिंदू मुस्लिमांचा आता दोघांचाही एक समान झाला आहे, स्थिर झालेला आहे. ही सरकारचीच आकडेवारी आहे. आणि असं असूनही जर कोणी भूलथापा मारत असेल की हिंदूंचं मुस्लिमीकरण होणार आहे, तर ते ऐकणारे, ऐकून घेणारे आणि असले मेसेज व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करणारे हिंदू सुद्धा मूर्ख आहेत. त्यांना हिंदू म्हणून घेण्याचाही अधिकार नाही असं म्हणायला पाहिजे. संघ हा हिंदूंचा कधीच नव्हता मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. संघ हा हिंदूंचा कधीच नव्हता, तो होऊ शकत नाही. तो फक्त वैदिकांचा आहे. त्यांना वैदिक धर्माची तत्वच फक्त समाजावर लादायची आहेत. नाहीतर आचार्य किशोरजी व्यास असं म्हटलंच नसते की वेद ही भारतीय संस्कृतीची पाया आहे. अशी विधानं बिनधक्कपणे करतात आणि त्याला विरोध होत नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत बालिशपणाचं म्हणणं आहे. या विजयवर्गीयांनाही मला सांगायचं आहे की संघाला प्रतिरोध नाही, टीकाकार नाहीत असं समजायचं काडीतकं कारण नाही आहे. संघाचा विरोध अगदी बाबासाहेब आंबेडकरांपासून आतापर्यंतच्या असंख्य विद्वानांनी अक्षरशः भले मोठे ग्रंथ लिहून केलेला आहे. त्यात वैदिकही आहे. अनेक वैदिकांनी सुद्धा संघाची निंदा केलेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे संघ वैदिकांना सुद्धा घातक ठरणार आहे हे वैदिकांनी सुद्धा लक्षात ठेवावं. कारण वर्चस्ववादी लोकांचा नेहमीच हिटलर होतो, हे कधी विसरता कामा नये. धन्यवाद. नमस्कार.